कला मंदिर माझ्या आयुष्यातलं पहिलं रंगमंच आहे की जिथं मी एखाद्या सादर केलं. शाहू कला मंदिर असं आहे की जिथं मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची चांगली नाटकं बनवली. त्या रंगमंचावरती माझ्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार होता. आम्हाला मी घेतला आणि साताऱ्यातल्याच लोकांचा जीवनगौरव पुरस्कार माझ्या हातात होता ना. मला इतकं वाईट वाटलं म्हणून मी विचारलं, अरे काय झालं इथे असं. तर सांगतो आज जरा लाईटचा प्रॉब्लेम आहे, आज जरा मला वाटलं दुसऱ्या दिवशी बरोबर असेल. तर द फोक अख्यान नावाचं जे नाटक आलं, फुल 25 शो झालेत महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या लोककला जिवंत ठेवण्याचं अतिशय चांगलं काम केलं. तर त्याच्यामध्ये 40 कलाकार स्टेजवर नाचत होते. पूर्ण थिएटर फुल होतं, सगळे घामानं डबडबले. म्हणजे कलाकार नाचत होते, उड्या मारत सगळे म्हणजे हवाले कोंडून मारण्याची अवस्था होती. म्हणजे शाहू कला मंदिरमध्ये शाहू छत्रपती शाहू महाराजांचा नावानं लावलं थिएटर. दर वाक्यामध्ये शाहू महाराजांचा अपमान होत असणार. शाहू कला मंदिरमध्ये बाथरूम चांगलं, शाहू कला मंदिरमध्ये AC चांगला, शाहू कलामध्ये कलाकारांना कोंडून मारलं जातं. म्हणजे हे शाहू महाराजांचा आपण सहन करायचं. शाहू कला मंदिर ताबडतोब नगरपालिकेने चांगलं करावं, त्याच्या सगळ्या सोयी नीट कराव्यात आणि कलेला प्रोत्साहन द्यावं. शाहू कला मंदिर ही ऐतिहासिक वास्तू आहे, ऐतिहासिक नाव आहे आणि आपल्याला प्राऊड फील करणार आहे. ते जपावं. धन्यवाद. शाहू कला मंदिर माझ्या आयुष्यातलं पहिलं रंगमंच आहे की जिथं मी एखाद्या सादर केलं. शाहू कला मंदिर असं आहे की जिथं मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची चांगली नाटकं बनवली. त्या रंगमंचावरती माझ्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार होता. तर घामानं मी डबडबली आणि साताऱ्यातल्याच लोकांचा जीवनगौरव पुरस्कार माझ्या हातात होता ना. मला इतकं वाईट वाटलं म्हणून मी विचारलं, अरे काय झालं इथे असं. तर सांगतात आज जरा लाईटचा प्रॉब्लेम आहे, आज जरा AC चा. मला वाटलं दुसऱ्या दिवशी बरोबर असेल.